नमस्कार. आज बघूया पारंपरिक पद्धतीने गूळ आंबा रेसिपी. आता सध्या कैऱ्यांचा सीझन चालू आहे, तर मग ही रेसिपी तर बनवायलाच हवी. एकदम सोपी रेसिपी आहे, वर्षभर टिकते. मुलांना सॉस जामऐवजी चपातीला लावून तुम्ही हा गूळ आंबा देऊ शकता, किंवा मग जेवण करतेवेळी तोंडी लावण्यासाठी सुद्धा खूप परफेक्ट रेसिपी आहे. आमच्याकडे तर हा गूळ आंबा सगळ्यांना खूप आवडतो. वर्षभर जशास तशी टेस्ट राहते, काहीही होत नाही. चला तर मग बघूया पारंपरिक पद्धतीने गूळ आंबा कसा बनवायचा. तर इथे मी 4 कैऱ्या घेतल्यात मोठ्या आकाराच्या, स्वच्छ धुवून घेतल्यात. आता देठाजवळचा भाग थोडासा कट करून घ्यायचा, याच्यामध्ये चीक असतो म्हणून. जर गावाकडची गावरान देशी कैरी असेल तर ती थोडीशी आंबट असते. साखर किंवा गूळ जास्त वापरावा लागेल त्याच्यासाठी. इथे मी कलमी आंब्याची कैरी घेतली आहे, हा थोडासा गोडसर असतो. आता याची साल काढून घ्यायची. बघा, अशा पद्धतीने पूर्ण साल काढायची आहे. आणि साल काढल्यानंतर खिसून घ्यायचे. आता खिसतेवेळी मी इथे मोठी होल असलेली खिसणी वापरली आहे. तुम्ही छोटी होल असलेली खिसणी वापरू शकता, किंवा मग आंब्याच्या कैरीचे तुकडे करू शकता बारीक, किंवा त्याचे कापसुद्धा करू शकता पातळ. तर आता इथे मी सगळ्या कैऱ्या अशा पद्धतीने खिसून घेत आहे. एकदम सोपी टेस्टी रेसिपी आहे. आणि उन्हाळ्यात कैरीचे खूप वेगवेगळे प्रकार बनवतो आपण, पण त्यातलीच ही गूळ आंब्याची रेसिपी आमच्या सगळ्यांच्या आवडीची आहे. तर आता बघा, इथे कैरी अशा प्रकारे खिसून झालेली आहे. आता ही कैरीचा खीस मोजून घ्यायचा, म्हणजे आपल्याला साखर किंवा गूळचं प्रमाण समजतं, म्हणून मग खीस मोजून घ्यायचा. आता एका वाटीने खीस मोजून घेत आहे, तर बरोबर 2 वाट्या खीस झालाय. आणि वरती अर्धी वाटीच्या थोडा, म्हणजे 2.25 वाटी खीस भरलेला आहे. हा गूळ आंबा मी साखर आणि गूळ असं दोन्ही मिक्स करून बनवत आहे. तुम्ही फक्त गूळ वापरू शकता, किंवा मग फक्त साखर वापरा, किंवा मग दोन्ही मिक्स करून सुद्धा बनवू शकता. तर आता हा खीस एका कढईमध्ये घातला. आता याच्यात गूळ घालायचा. 2.25 वाटी खीस आहे, त्याच्यासाठी मी इथे 1.5 वाटी गूळ घातलेला आहे आणि 1 वाटी साखर घातलेली आहे. ज्या वाटीने खीस मोजून घेतला होता, त्याच वाटीने साखरेचं आणि गुळाचं प्रमाणसुद्धा मोजून घ्यायचं आहे. आंब्याची कैरी कितपत आंबट आहे त्याच्यावर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करा, गुळाचं प्रमाण कमी जास्त करा, किंवा गोड कशा प्रकारे आवडतं घरातल्यांना त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता गॅस चालू केला आणि ही कढई गॅसवरती ठेवली. आणि आता गूळ साखर विरघळवून घ्यायचं आहे. हा गूळ आंबा बनवण्यासाठी 20-25 मिनिट लागतात स्लो गॅसच्या फ्लेमवरती. तर बघा, आता हे मिक्स करून झालेलं आहे. आणि बघा, 7-8 मिनिटांनी अशा प्रकारे साखर आणि गूळ वितळतोय, आणि आता याचं पाणी झालेलं आहे. आता इथे 12 ते 13 मिनिट झालेली आहेत. आता याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ घातलेला आहे. आंबट गोड चव बॅलन्स होण्यासाठी मीठ घातलं. आणि त्याच्यामध्ये मी 2 दालचिनीचे तुकडे आणि 4 ते 5 लवंग घालणार आहे. हे नक्की घाला, याच्यामुळे खूप मस्त टेस्ट येते गूळ आंब्याला. आता हे मिक्स करून घ्यायचं, आणि पूर्ण जे गूळ साखरेचं पाणी झालेलं आहे ते पाणी आटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. आता हा गूळ आंबा शिजतोय तोपर्यंत इथे मी वेलची पावडर करून घेतली. वेलची पावडर सगळ्यात शेवटी घालायची, म्हणजे जो वेलची पावडरचा सुवास आहे तो गूळ आंब्यामध्ये जशास तसा राहतो. आधीच जर वेलची पावडर घातली तर गूळ आंबा शिजतेवेळी पूर्ण वेलची पावडरचा सुवास निघून जातो, म्हणून मग वेलची पावडर सगळ्यात शेवटी घालायची. आता बघा, 16 ते 17 मिनिट झालेली आहेत, आणि यातलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे. बघा, हे पाणी आटून घट्ट होईपर्यंत मिश्रण शिजवायचं आहे.
आता 15 ते 20 मिनिट झालेली आहेत. यातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे. मिश्रण घट्ट होत आलं आहे. आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये वेलची पावडर घालायची, छान मिक्स करायचं. आता बघा, चपातीसोबत मुलांना जामसारखं लावून देणार असाल तर थोडंसं असं पातळ हे मिश्रण ठेवू शकता, कारण गार झाल्यावर अजून घट्ट होईल हे. पण जेवण करताना जर तोंडी लावण्यासाठी हा गुळांबा पाहिजे असेल तर थोडासा घट्ट बनवा. मी थोडासा घट्टच बनवला आहे. आणि बघा, गार झाल्यावर याला रंगही मस्त आला आहे आणि अजून घट्ट झालेला आहे हा. खूप टेस्टी होतो हा गुळांबा. आता पूर्णपणे गार झाल्यानंतरच हा बरणीमध्ये भरायचा आहे. गरम किंवा कोमट असते वेळी भरायचा नाही. काचेची स्वच्छ धुतलेली भरणी घेतली आहे, प्लास्टिकची सुद्धा घेऊ शकता. आणि भरणी चांगली कोरडी करून घ्यायची, अजिबात त्यात ओलसरपणा नको. आणि त्याच्यामध्ये हा गुळांबा गार झाल्यानंतर भरून घ्यायचा. फ्रीजमध्ये तर राहतोच, पण फ्रीज शिवाय सुद्धा हा गुळांबा वर्षभर टिकतो, काहीही होत नाही. खूप सुंदर रंग आलाय आणि टेस्ट तर अप्रतिम होते गुळांब्याची. गार झाल्यानंतर बरणीमध्ये भरून झाकण लावून ठेवून द्यायचं. आजकाल मुलांना सॉस, जाम, शेजवान चटणी अशा गोष्टी आवडतात, पण त्याऐवजी घरी बनवलेला केमिकल विरहित आणि नॅचरल असा हा गुळांबा तुम्ही मुलांना चपातीला लावून जामसारखं देऊ शकता. नक्की आवडेल मुलांना. आणि बघा, इथे हा गुळांबा तयार झालेला आहे. खूप सुंदर रंग आलाय, बघू शकता. अगदी बघितल्यावरच खावंसं वाटेल असा हा गुळांबा झालेला आहे. अजून कैऱ्यांचा सीझन संपलेला नाही. बाजारामध्ये छान छान कैऱ्या मिळत आहे. चला तर मग, कैऱ्यांचा सीझन संपण्याच्या आधी तुम्ही हा टेस्टी गुळांबा बनवून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.